आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। दिल्लीतील लोकसभेच्या 7 जागांसाठी प्रचाराला वेग आला आहे। या महिन्याच्या 25 तारखेला 6व्या टप्प्यात इथं मतदान होणार आहे। दिल्लीत भाजपा आणि आम आदमी पार्टी काँग्रेस आघाडीमध्ये लढत होणार आहे। भाजपा 7ही जागांवर निवडणूक लढवत आहे। आम आदमी पक्षाने 4 तर काँग्रेसने 3 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहे। राष्ट्रीय राजधानीत एकूण 162 उमेदवार रिंगणात आहे। रामचरितमानस, पंचतंत्र आणि सहृदयलोक लोकन यांचा युनेस्को वर्ल्ड एशिया पॅसिफिक रिजनल मेमोरियल्स रजिस्टरमध्ये समावेश करण्यात आलाय। ही बाब भारतासाठी अभिमानास्पद असल्याचं सांस्कृतिक मंत्रालयानं म्हटलंय। कसब्याचे आमदार आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2 दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकर यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात जाऊन भाजप विरोधात आंदोलन केलं होतं। बेकायदेशीर पद्धतीने जमाव केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। अफगाणिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 315हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय। तसंच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। अफगाणिस्तानमध्ये गेल्या 2 आठवड्यांपासून मुसळधार पाऊस पडतो आहे। मुसळधार पावसामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे। अनेक राज्यांमध्ये वीज देखील नाहीये। अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमीद करझई यांनीही पुरामुळे बाधित झालेल्यांसाठी मदतीची मागणी केली आहे। राष्ट्रीय फेडरेशन कप ॲथलेटिक्स स्पर्धेत काल राज्याच्या आभा खटवानं शॉटपुटमध्ये सुवर्णपदक मिळवलं। तिनं काल 18.41 मीटरची फेक करत महिला गटाला राष्ट्रीय विक्रम नोंदवला। मात्र ऑलिम्पिक्सच्या पात्रता फेरीसाठीचा 18.80 मीटरचा टप्पा तिला गाठता आला नाही। IPL क्रिकेट स्पर्धेत आज नवी दिल्लीत दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होईल। पावसामुळे कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्समधला सामना काल रद्द झाला। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। नमस्कार।